सर्व रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून आभा कलामध्ये छत्रपती संभाजीनगर सानंद साजरे करीत आहेत। माननीय आमदार मोनिकाताई रानडे यांच्या प्रचारार्थ एक सुंदर असे कला पथक। कार्यक्रमाची सुरुवात एका प्रचार गीताने। आनंद झाला माझ्या मनाला, अहो आनंद झाला माझ्या मनाला, भाजप पार्टीला मतदान मोनिकाताईला, अहो भाजप पार्टीला मतदान मोनिकाताईला, अहो भाजप पार्टीला मतदान मोनिकाताईला, अहो भाजप पार्टीला मतदान मोनिकाताईला, भाजप पार्टीला मतदान मोनिकाताईला। आनंद झाला माझ्या मनाला, आनंद झाला माझ्या मनाला, भाजप पार्टीला मतदान कमळाच्या फुलाला, अहो भाजप पार्टीला मतदान कमळाच्या फुलाला, भाजप पार्टीला मतदान मोनिकाताईला, भाजप पार्टीला मतदान मोनिकाताईला। गरिबीचे ते आहेत वाली, गरिबाचे ते आहेत वाली, गरिबासाठी आहेत वाली, गरिबाचे ते आहेत वाली, गरिबाचे ते आहेत वाली, गोरे गरिबांचे आहेत वाली, गोरे गरिबांचे आहेत वाली, गोरे गरिबांचे आहेत वाली, गोरे गरिबांचे ते आहेत वाली, गोरे गरिबांचे ते आहेत वाली। आला जरी कोणी पैसे वाला, आला जरी कोणी पैसे वाला, थुडकून लावू त्याला मतदान मोनिकाताईला, अहो थुडकून लावू त्याला मतदान मोनिकाताईला, अहो थुडकून लावू त्याला मतदान मोनिकाताईला। भाजप पार्टीला मतदान मोनिकाताईला, भाजप पार्टीला मतदान कमळाच्या फुलाला। मंडळी नमस्कार। मंडळी, निवडणूक लोकसभेची असो की विधानसभेची असो, निवडणूक म्हणजे लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव आणि लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या उत्सवामध्ये सामील होत असताना आपलं प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे की आपण 100% मतदान करतं। आपल्या गावातून, आपल्या घरातून, आपल्या शहरातून 100% मतदान झाल्याशिवाय आपण लोकशाहीचे पुरस्कर्ते होऊ शकत नाही। म्हणजे भारतीय राज्यघटनेने आपल्याला एक अधिकार दिलाय, भारतीय राज्यघटनेने आपल्याला अधिकार दिलाय की आपलं सरकार आपणच निवडायचं, आपलं नेतृत्व आपणच निवडायचं आणि हे करत असताना ही संधी आपल्याला फक्त 5 वर्षातूनच आपल्याला एकदा मिळते। म्हणून 5 वर्षामध्ये आपल्याला ही संधी मिळत असेल आणि आपण निवडणुकीला सामोरं जात असो तर आपलं एक कर्तव्य आहे मंडळी की मत देताना मत आपण कुणाला द्यायचं, मत आपण अशा व्यक्तीला द्यायचं की जो आपल्या सर्वसामान्यांचा विकास करू शकेल, जो आपल्या सर्वसामान्यांच्या सुखादुःखामध्ये सामील होईल, जो आपलं कल्याण करेल, आपल्या लेकरबाळांचं कल्याण करेल। आणि मंडळी असं एकच नेतृत्व हे आपल्या शहरामध्ये मतदार शेवगाव पाथर्डी संघामध्ये मोनिकाताई रानडे। मंडळी, मोनिकाताईचा प्रचार या ठिकाणी करायचा आहे। या ठिकाणी प्रचारासाठी माझ्या काही मित्राला मी बोलवतोय। अरे नवतुरे, अरे नवतुरे, अरे नवतुरे, नमस्कार नमस्कार नमस्कार। अरे भाऊ बोल, काय आपल्या काम नव्हते आहे का रे? काय झालं? अरे उन्हाचा टाइम आहे, बरेच मंडळी बाजारामध्ये आलेली या ठिकाणी कशाला बोलायला लागलाय? कसं आहे माहिती का मित्रा, मी असं ऐकलं की तुझ्या पाथर्डीमध्ये खूप चांगली चांगली लोक आहेत ना, सगळी चांगली चांगली लोक या ठिकाणी आली। मग मी विचार केला ह्या चांगल्या लोकांसमोर जायचं, यांना 4 गोष्टी चांगल्या सांगायच्या आणि सोबत एक चांगला माणूस न्यायचा माझ्यासारखा। तू काय माणूस आहे का? अरे तू मोठा माणूस आहे। बरं मला एक सांगितलं, काय चाललंय तुझं? मजाच आहे। काय म्हणते? शेतीवाडी चांगली आहे, पाऊस पाणी पाऊस ठीक आहे, लेकरं बाळा मजाच आहे, लग्न केलं? लेकरं बाळा विचारतो नंतर होतो लग्न केलं का? काय करणार बा, आजकाल जमाना बदललाय। आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल 5G आणि डाटा 2G आहे, काही होऊ शकतं। मला असं विचारतं, तू तुझ्या पुढचं लग्न केलं का? आता काय म्हणतात आपल्या देशामध्ये काय जाय कसं, जोपर्यंत आपल्या मुलीचा वय 18 वर्षाचा होत नाही तोपर्यंत तिचं लग्न करायचं नाही। जोपर्यंत आपला मुलगा 21 वर्षाचा होत नाही तोपर्यंत लग्न करायचं नाही। सध्या माझ्या मुलीचं शिक्षण चालू आहे, त्याचं कारण असं की माझी मुलगी पूर्ण 18 वर्ष झाल्याशिवाय तुला मतदानचा हक्क मिळण्याशिवाय तिचं लग्न करायचं नाही। अरे वा वा, शिक्षण चालू आहे। अरे वा 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 वा, काय सुधारलाय माणूस, त्याचीच म्हणे ना, जेव्हा बोटाला लागेल शाई
तेव्हाच कळेल लोकशाही. एकदम बरोबर आहे. तुझं काय चाललंय? माझं काय चालायचं, मी खानदानी माणूस आहे. आम्ही काय बिगर खानदानी आहे का? अरे नाही, तू पण खानदानी माणूस आहे. बर. पण कसं आहे, आम्ही खानदानी शेतकरी माणूस आहे. बर. तुम्हाला सांगतो मंडळी, आपण लई मोठी शेतकरी आहे. अरे तुला सांगतो, माझ्याकडे एवढी शेती आहे, एवढी शेती आहे, एवढी शेती आहे, तुला काय सांगावं. अरे मी खानदानी जमीनदार माणूस, बर. मी खानदानी बागायतदार बर. माणूस, मी खानदानी मालदार माणूस. असं. तुम्हाला सांगतो मंडळी, माझ्याकडे एवढी शेती आहे, एवढी शेती आहे, अख्ख्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणाकडे नसल तेवढी शेती माझ्या एकट्याकडे आहे. काय म्हणतो काय? अरे मी लई मोठा शेतकरी आहे, लई शेती माझ्याकडं. किती तुझ्याकडं? 1 एकर. ए, मला मोठेपणा सांगतो त्या अहिल्यानगर मध्ये कोणाकडे जमीन नाही, एवढी शेती तुझ्याकडे आहे. तुला विचारतो एकर जमीन आहे. तुला माहिती आहे का जमीनदार कोणाला कोणाला म्हणतो? म्हणते? ज्याला जमीनदार तो जमीनदार. दाखव का तू? आणि तुला सांगतो मित्रा, परंतु कसं आहे, आता घाबरायचं काही कारण नाही. नाही. आता 2-2.5 वर्षापासून आपल्या राज्यामध्ये एक महायुतीचं सरकार आलेलं आहे. बरोबर. या महायुतीच्या सरकारमध्ये सगळ्यांचं कल्याण होणार हे निश्चितच आहे. वा वा वा. आणि तुम्हाला सांगतो मंडळी, 2-2.5 वर्षापूर्वी महायुतीचं सरकार आपल्या राज्यामध्ये आलं बरोबर. आणि लोक कल्याणकारी अनेक योजना ह्या शासनाने आपल्यापर्यंत पोहोचवल्या. बरोबर. सर्वप्रथम म्हणजे लाडकी बहीण योजना. मंडळी, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आमच्या माता भगिनीच्या खात्यावर दर महिन्याला 1500 रुपये यायला सुरुवात वा वा झाली. वा वा. तुला माहिती आहे का 1500 रुपये कशासाठी? कशासाठी? प्रत्येक माता भगिनीला वाटतं की माझा सुद्धा माझ्या संसाराला हातभार लागायला लागला पाहिजे. पाहिजे. बरोबर. पण महिलांना घरामध्ये जेवढी कामं असतात की त्या बिचाऱ्या अर्थार्जनासाठी बाहेर जाऊ शकत नाही. म्हणून आपल्या सरकारनं, आपल्या लाडक्या महायुती सरकारनं काय केलं? काय केलं? प्रत्येक माता भगिनीच्या खात्यावर दर महिन्याला 1500 रुपये टाकले. त्याच्यामुळे काय झालं की माता भगिनीला फार मोठा आधार मिळाला. बरोबर. मंडळी, आपल्याकडे एक म्हण आहे. मंडळी, आपल्याकडे एक म्हण आहे, जर नवऱ्याची कमाई पिठाची असेल तर बायकोची मिठाची पाहिजे. म्हणून त्या बायकाच्या मनामध्ये जी इच्छा होती ना संसाराला हातभार लावायची, ती इच्छा पूर्ण झाली. दुसरी योजना सांगतो मित्र तुला. दुसरी योजना अशी आहे की जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना बसमध्ये मोफत प्रवास. वा वा. आणि ज्या महिला आहेत त्यांना अर्ध तिकीट. बरोबर. आणखी तिसरी योजना कोणती? तिसरी योजना अशी म्हणजे आपलं वय 60 वर्ष झालं असेल. बरोबर. 60 वर्ष म्हणजे काय झालं, वयाच्या पुढच्या अध्यात्माच्या टप्प्याला लागलेलो आहे. बरोबर. लग्न झालं, संसार झाला, प्रपंच झाला, मोठी मुलं झाली, सगळं काही झालं. आता आपण देवदेव करायला पाहिजे. बरोबर. परंतु ज्या वयामध्ये आपल्याला देवदेव करायचं असतं त्या वयामध्ये आपल्या खिशामध्ये पैसे नसतात. म्हणून महाराष्ट्र शासनाने, आपल्या महायुती शासनाने काय केलं? हीच गोष्ट लक्षात ठेवून जी.आर काढला की जी माणसं 60 वर्षाच्या वरती आहे, बरोबर, त्यांना जर तीर्थस्थानाला जायचं असेल, चारी धामला जायचं असेल, देशामध्ये कोणत्याही तीर्थाला जायचं असेल तर त्याला 30,000 रुपये, 30,000 रुपये सरकार आपल्याला त्याच्यासाठी देतं, अनुदान देतं. आणखीन एक योजना, मुलींना मोफत शिक्षण. वा वा वा. मुलींना मोफत शिक्षण, शेतकऱ्याने 1 रुपयामध्ये पीक विमा, घरकुल योजना, युवकांसाठी लाडक्या भाऊ योजना. अरे किती योजना. बरोबर. शेतकऱ्यांसाठी योजना, युवकांसाठी योजना, महिलांसाठी योजना, बालकांसाठी योजना, किशोरींसाठी इतक्या योजना आहेत की आपलं जगणं हे कल्याणकारी झालेलं आहे. आणि हे सरकार आपल्याला पुन्हा जर आणायचं असेल मंडळी, हे सरकार जर आपल्याला पुन्हा आणायचं असेल तर येत्या 20 तारखेला आपण काय करायचं? कमळाचं चिन्ह बघायचं. बॅलेट पेपरवरती काय म्हणतात ना, हे मशीन, वोटिंग मशीनवर त्या कमळाचं चिन्ह बघायचं, त्याच्या समोरचं बटन दाबायचं आणि आपल्या मोनिका ताईला प्रचंड मतानं विजय करायचं. अहो गडबड गडबड मला हो जायाची, अहो गडबड गडबड मला हो जायाची, नाही कोणाला भेयाची मोनिका ताईला, अहो निवडून द्यायची मोनिका ताईला, अहो निवडून द्यायची मोनिका ताईला, निवडून द्यायची मोनिका ताईला, निवडून द्यायची. गडबड गडबड मला गदायाची, गडबड गडबड मला हो जायाची, नाही कुणाला भेयाची मोनिका ताईला, अहो निवडून द्यायचे भाजप पार्टीला, अहो निवडून द्यायचे मोनिका ताईला, निवडून द्यायचे भाजप पार्टीला, निवडून द्यायचे.
गरीबांचे वाली ते गरीबांच्या साठी, अहो गरीबांचे वाली ते गरीबांच्या साठी, माय माऊलीची तेच भरणार ओटी, अन माय माऊलीची तेच भरणार ओटी, माय माऊलीची तेच भरणार ओटी. शपथ नाही खोटी ती मला हो खायाची, शपथ नाही खोटी ती मला हो खायाची. भाजप पार्टीला अहो निवडून द्यायचे, भाजप पार्टीला निवडून द्यायची, आणि भाजप पार्टीला भाजप द्यायची, भाजप पार्टीला निवडून द्यायची. होय मंडळी, आपल्याला भारतीय जनता पक्षाला निवडून द्यायचं आहे, महायुती सरकार आपल्याला निवडायचं आहे आणि मोनिकाताईला आपल्याला निवडायचं आहे. गेल्या 10 वर्षापासून म्हणजे मागच्या 2 टर्म मोनिकाताई ह्या आमदार आहेत आणि या आमदार असताना त्यांनी जनकल्याणकारी कितीतरी निर्णय केलेले आहेत. अहो आपल्या मतदारसंघातील शेवगाव आणि पथर्डी मतदारसंघात 1.25 लाख महिलांना त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे. भगवानगडासह 46 गावामध्ये पाणी पुरवठ्याचे काम केलेलं आहे. अहो एवढंच नाही मंडळी, तर शेवगावच्या पाथर्डीमध्ये शासकीय इमारतीचं बांधकाम असेल, भूमिगत गटाराच्या योजना असतील, पाण्याच्या योजना असतील, ते छोटे खाणी जल साठवण तलाव असतील, भूमिगत गटार असतील, पाणी योजना असेल, शुद्ध पिण्याच्या पाण्या असेल, अशा अनेक कल्याणकारी योजना मोनिकाताईंनी आपल्यासाठी राबवलेल्या आहेत. म्हणून पुन्हा महायुतीचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला मोनिकाताई रादळे यांना प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे. म्हणून आपण एकच काम करायचं, 20 तारखेला चिन्हाचं कमळ दिसलं की त्याच्या समोरचं बटन दाबायचं आणि मोनिकाताईला विजय करायचं. अहो गडबड मला हो दायाची, गडबड मला हो दायाची, नाही कुणाला ध्येयाची मोनिकाताईला अहो निवडून द्यायचे, मोनिकाताईला अहो निवडून द्यायचे. मोनिकाताईला निवडून द्यायचे, मोनिकाताईला निवडून द्यायचे. आमदार करू आता मोनिका राजळे, आमदार करू आता मोनिका राजळे, थेंबे थेंबे साचे मतदानाचे तळे, थेंबे साचे मतदानाचे तळे, थेंबे थेंबे साचे मतदानाचे तळे. अडवणूक नाही आता कुणाची होयाची, अडवणूक आता कुणाची होयाची, आणि भाजप पार्टीला आता निवडून द्यायचे, भाजप पार्टीला आणि भाजप पार्टीला आता निवडून द्यायचे, भाजप पार्टीला निवडून द्यायचे. नमस्कार मंडळी, आपण या ठिकाणी आलात, आमचा कार्यक्रम बघितला त्याबद्दल मनापासून आपला आभार व्यक्त करतो व या ठिकाणी माझा छोटासा कार्यक्रम संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर एक जादूचा प्रयोग सुद्धा या ठिकाणी होणार आहे, तरी आपण सर्वांनी आपली उपस्थिती दाखवावी.